नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी आर.जे. स्वाती आणि आपण ऐकत आहात छत्रपती संभाजीनगरचा लोकप्रिय रेडिओ रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. मेरा गाव मेरी धरोहर या खास उपक्रमासाठी आज मी घेऊन जात आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या एका विशेष ठिकाणी. चला तर मग निघूया. भारतीय केंद्रीय संस्कृती मंत्रालयाद्वारा आयोजित मेरा गाव मेरी धरोहर या खास उपक्रमासाठी आज आपण भेट द्यायला आलो आहे एका विशेष ठिकाणी, प्रसिद्ध असणाऱ्या वेरूळ लेणीला. खरं तर वेरूळ लेणीमध्ये एक विशेष मला सांगायला आवडेल की मेरा गाव मेरी धरोहरच नाही, तर ही जी वेरूळची लेणी आहे ही फक्त माझ्या गावाची धरोहर नाही, तर पूर्ण विश्वाची धरोहर आहे. आणि इथे आज आपण जिथे आलो आहोत ही आहे लेणी क्रमांक 16 कैलास लेणीमध्ये. यासोबतच वेरूळ लेणीचं अजून एक विशेष आहे की सर्व धर्म समभाव जो आज आपण म्हणत असतो त्याबद्दल खरं सांगायचं तर आपल्या पूर्वजांनी ह्याच ऐतिहासिक वारसामध्ये सगळीकडे नोंदवलं आहे. आज ह्या वेरूळ लेणीचं इथे विशेषत्वाने नोंदवण्याचं कारण म्हणजे इथे कैलास लेणी, बुद्ध लेणी आणि जैन लेणी अशा तीनही लेणींचा संगम इथे एकाच ठिकाणी आहे. आणि हे तीनही धर्माचे लोक आणि इतर भारतीय लोक सुद्धा सर्व धर्म समभावाने अगदी तीनही लेणींना मनापासून भेट देत असतात. तर हे आहे वेरूळचं कैलास लेणं, ज्याचा आधी कळस आणि मग पाया ही उभारणी सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. आणि हाच आपल्या गावचा खरा वारसा, खरी इतिहासाची पुष्टी. मेरे गांव का एक इतिहास है, मेरा गांव मेरी ही पहचान है. कहीं मंदिर में, कहीं मस्जिद में, कहीं गिरजाघर, कहीं गुरुद्वारे में, किसी खिलाड़ी या स्वतंत्रता सेनानी में, किसी कला में, किसी कलाकार में, कभी कहानियों में, कभी पानी में, कभी इमारतों में, कभी त्योहारों में. इस बीते कल को मिटने न दे, दर्ज करें. मेरा गाव मेरी धरोहर या कार्यक्रमामध्ये ही होती माझ्या गावची कहाणी, जी मी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हीही तुमच्या गावची, तुमच्या जवळपास असणाऱ्या लोककथा, लोककलांची माहिती आम्हाला देऊ शकता MGMD या पोर्टलवर. तेव्हा शेअर करायला विसरू नका आणि ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. त्योहारों में इस बीते कल को मिटने न दे, दर्ज करें MGMD पोर्टल